नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा काही छोटे छोटे अनुभव येतात जे पहिल्या नजरेमध्ये साधे वाटतात, पण आतून काहीतरी वेगळे सांगत असतात. सुरुवातीला आपण या संकेतांना दुर्लक्षित करतो आणि नंतर आपल्यालाच वाटते की मला आधीच कळले होते. आपल्याला मिळणाऱ्या छोट्या छोट्या अनुभवांमध्ये अनेक मोठे संकेत लपलेले असतात, पण आपण या जाणीवेकडे दुर्लक्ष करतो. हे अनुभव कसे असतात, त्याकडे दुर्लक्ष का होते, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यात आपण अधिक सावध राहू. अनुभवांकडे दुर्लक्ष का होते? आपण अनेकदा अनुभवांकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला नेहमी काहीतरी मोठे चमत्कारिक घडावे असे वाटत असते. आपल्याला वाटते की स्वामींची कृपा म्हणजे काहीतरी विशेष आणि मोठे चिन्ह असेल, पण प्रत्यक्षात स्वामींचे मार्गदर्शन हे लहान लहान संकेतांमधून होत असते. एखादी भावना, छोटा विचार किंवा साधा प्रसंग हेच खरे संकेत असतात, पण आपण त्या साध्या गोष्टींकडे लक्षच देत नाही आणि मोठ्या चमत्काराची वाट पाहत राहतो. यामुळे महत्त्वाचे अनुभवही आपल्याकडून निसटतात. म्हणूनच लहान गोष्टींनाही महत्त्व देणे गरजेचे आहे. आजचे जीवन खूप वेगवान आहे. काम, जबाबदारी, मोबाईल, विचार यामध्ये आपण इतके गुंतलेले असतो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. परिणामी मनामध्ये काहीही जाणवले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला जे छोटे छोटे अनुभव येतात ते मोठे किंवा चमत्कारिक नसतात, ते खूप साधे असतात. मन अचानक शांत होणे, एखादी गोष्ट वारंवार लक्षात येणे, एखाद्या निर्णयाबद्दल आतून नकारात्मकता वाटणे, काही लोकांपासून दूर राहावेसे वाटणे, काही गोष्टी आपोआप टाळल्या जाणे, हे सगळे साधे दिसत असले तरी जर हे वारंवार होत असेल तर त्यामागे काहीतरी अर्थ असतो. जेव्हा आपण या अनुभवांकडे लक्ष देत नाही तेव्हा अनेक वेळेला आपण चुकीचे निर्णय घेतो. नंतर आपण म्हणतो की मला आधीच वाटत होते. हे वाक्य तर खूप सामान्य आहे, कारण आतून आपल्याला संकेत मिळालेले असतात, पण आपण त्यांना दुर्लक्षित केलेले असते. यामुळे पश्चाताप होतो, आपला गोंधळ वाढतो आणि परत परत त्याच चुका आपल्या हातून घडत राहतात. हे छोटे अनुभव महत्त्वाचे का असतात? हे अनुभव आपल्याला थांबायला, विचार करायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. ते आपल्याला सांगतात की हे योग्य आहे किंवा इथे थांबावे किंवा याकडे लक्ष द्यावे. हे थेट शब्दांमध्ये नसते, पण जाणीवेतून येते. जर आपण हे समजून घेतले तर आपले जीवन खूप सोपे होऊ शकते. हे छोटे छोटे अनुभव कसे ओळखावेत? आपल्या आयुष्यात येणारे अनुभव नेहमी स्पष्ट शब्दात नसतात, ते जाणीवेतून समजतात. म्हणूनच ते ओळखण्यासाठी थोडी जागरूकता आवश्यक असते. सर्वात आधी जे अनुभव वारंवार येतात त्याकडे लक्ष द्या. एखादीच भावना, विचार किंवा परिस्थिती पुन्हा पुन्हा दिसत असेल तर तो साधा योगायोग नसतो. तुमचे मन त्या अनुभवाबद्दल काय सांगत आहे हे ऐका. शांतपणे बसल्यावर आतून जी स्पष्ट जाणीव येते ती अनेक वेळेला योग्य दिशा दाखवते. घाईमध्ये घेतलेले निर्णय चुकू शकतात, पण शांत मनातून आलेली भावना जास्त खरी असते. त्या अनुभवामुळे तुमच्यात काय बदल होत आहे ते पहा. जर तो अनुभव तुम्हाला थांबायला, विचार करायला किंवा स्वतःकडे पाहायला भाग पाडत असेल तर त्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंधविश्वास न करता संतुलन ठेवा. प्रत्येक गोष्ट संकेत नसते, पण प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखीही नसते. म्हणूनच अनुभवांना समजून घेणे आणि त्यातून शिकणे, योग्य निर्णय घेणे हेच खरे महत्त्वाचे आहे. जे मनामध्ये अगदी ठळकपणे जाणवते ते दुर्लक्षित करू नका. जे शांततेमध्ये स्पष्ट होते त्याला महत्त्व द्या. घाईमध्ये घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे असतात आणि शांत मनात आलेली जाणीव अनेक वेळेला योग्यच असते. आपण अनेकदा एखाद्या प्रसंगानंतर म्हणतो की मला आधीच कळले होते, पण त्या क्षणी आपण त्या जाणीवेकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला ठोस पुरावा हवा असतो किंवा आपण मनाचा आवाज दुर्लक्षित करतो. नंतर जेव्हा गोष्ट बिघडते तेव्हा त्या आधी आलेल्या संकेताची आठवण होते. हा अनुभव दाखवतो की आपल्याला आतून काहीतरी आधीच सांगत होते, पण आपण ते ऐकले नाही. म्हणून पुढच्या वेळी अशी जाणीव झाली तर तिला थांबून समजून घ्या, कारण वेळ निघून गेल्यावर समजणे उपयोगाचे राहत नाही. अनुभव समजण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी जोड निर्माण करणे. दिवसामध्ये थोडा वेळ शांत बसून मनात काय चालले आहे ते ऐकण्याची सवय लावा. जेव्हा तुम्ही स्वतःला ऐकता तेव्हा छोटे संकेत किंवा भावना स्पष्ट होऊ लागतात. घाईमध्ये किंवा गोंधळात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, पण शांत मनातून आलेली जाणीव योग्य दिशा दाखवते. यासोबतच अंधविश्वास आणि जागरूकता यातील फरक समजणेही गरजेचे आहे.
प्रत्येक गोष्ट संकेतच आहे असे मानणे हा अंधविश्वास आहे, तर अनुभव समजून घेऊन विचारपूर्वक निर्णय घेणे ही जागरूकता आहे. स्वामींच्या मार्गामध्ये अंधविश्वास नाही, तर संतुलित विचार आणि श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणूनच अनुभव समजण्यासाठी थोडा वेळ शांत बसा, मन ऐका, स्वतःला प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता तेव्हा हे अनुभवही स्पष्ट होऊ लागतात. स्वामींचे नामस्मरण करा. सततच्या नामस्मरणामुळे आपली संकेत समजण्याची शक्ती वाढते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या घटनांचे निरीक्षण करा. आपल्याला मिळणारे अनुभव आपण यासाठीच दुर्लक्षित करतो कारण आपल्याला परिणामांची घाई असते. आपल्याला हवे तेच घडावे असा आपला हट्ट असतो. यामुळे स्वामींचे सूक्ष्म इशारे आपल्याला दिसत नाहीत. मला आधीच कळत होते असे म्हणण्यापेक्षा मला जे कळत आहे त्यावर मी विश्वास ठेवतो ही वृत्ती जोपासा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभयवचन अशाच इशाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कळून येत असते. पुढच्या वेळेला जेव्हा आपल्याला आतून आवाज येईल की हे करू नको, तेव्हा क्षणभर थांबा, स्वामींचे नाव घ्या आणि मगच पाऊल उचला. जीवनामध्ये सगळे काही स्पष्ट शब्दांमध्ये समजत नाही. काही गोष्टी या जाणवतात आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही हे छोटे छोटे अनुभव सतत दुर्लक्षित करत असाल तर कदाचित तुम्ही स्वतःलाच दुर्लक्षित करत आहात. म्हणूनच पुढच्या वेळेला जेव्हा काही वेगळे जाणवेल तेव्हा थांबा, लक्ष द्या आणि विचार करा. कदाचित तेच तुमच्यासाठी योग्य दिशेचे मार्गदर्शन असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.